सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत भटोबासांवर असं कोणतं संकष्ट कोसळलं होतं की त्यांना खूप दुःख झालं। कालच्या सत्रामध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की भटोबासांवर फार भयंकर संकट कोसळणार आहे आणि मग त्या उपरांत ते काय करतात। बरं, स्वामींच्या सन्निधानामध्ये भटोबास आहेत आणि स्वामींच्या सन्निधानामध्ये असताना असा कोणता डोंगर कोसळला त्यांच्यावर, असं कोणतं भयानक संकट आलं आणि त्यापासून मग ते कसे बाहेर निघाले हे आपण सर्व आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार। आजच्या सत्रामध्ये आपण फक्त एक लीळा पाहणार आहोत आणि तीही खूप महत्त्वपूर्ण लीळा आहे। यामधून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे। कसा निर्णय घ्यावा, वाईट वेळ आलेली आहे परंतु त्या वाईट वेळेमध्ये कसा योग्य निर्णय घ्यावा हे आपल्याला या चरित्रातून लक्षात येईल। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथी या YouTube चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन आले असाल आणि अजून जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज असे स्वामींचे नवनवीन चरित्र आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत जातील। आणि तुम्हाला असे ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे आणि म्हणून लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडून एकही व्हिडिओ सुटणार नाही। आजचा चरित्र क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 61। भटरिद्धपुरा पाठवणे। स्वामींनी भटोबासांना रुद्धपूरला पाठवलेलं आहे। आता तुम्हाला असं वाटेल की या चरित्रामध्ये असं कोणतं मोठं संकट कोसळलेलं आहे भटोबासांवर। स्वामींनी भटोबासांना रुद्धपूरला तर पाठवलेलं आहे, मग याच्यात संकट कोसळलं असं कसं काय म्हटलं मी? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल की भटोबासांवर संकट कसं कोसळलं रुद्धपूरला पाठवल्यानंतर, नेमकं काय प्रकार आहे, हे सर्व इत्थंभूत माहिती करून घ्यायचं असेल तर चरित्र शेवटपर्यंत ऐका, व्हिडिओ पूर्ण पहा। भटासी गोसावी यांची थोरी आवडी झाली। भटोबासांना स्वामींविषयी खूप आवडी संचरलेली होती। घडीभरी सांडू न सकती, एक घडीभर ते स्वामींपासून दूर राहू शकत नव्हते। एकुदी गोसाव्यासी बाहेरीली पट्टी शाळेवर आसन असे। एके दिवशी स्वामींना बाहेरच्या पट्टी शाळेवर आसन होतं। भटोबास म्हणिया जात होते। भटोबास काहीतरी कामानिमित्त जात होते बाहेर आणि एकसरे गोसावी उदास झाले आणि एकदमच स्वामी उदास झालेले आहेत। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, वानरया तुम्ही येथोनी जागा। जे मी तुम्हाला म्हटलं भटोबासांवर एक भयंकर मोठं संकष्ट कोसळलेलं आहे, ते संकष्ट म्हणजे हे आहे। या एका वाक्यामध्ये तुम्हाला काय संकट होतं भटोबासांवर हे लक्षात आलंही असेल, कारण स्वामी इथे भटोबासांना सांगत आहेत की वानरया तुम्ही येथोनी जागा। स्वामी भटोबासांना स्वतःच्या सन्निधानाच्या बाहेर घालत आहेत आणि एका भक्ताला परमेश्वरापासून विभक्त होणे किती दुःखदायी, किती वेदनादायी असते हे समोर येणारच आहे। आणि तुम्हीच विचार करा, ज्या जीवाला म्हणजेच भटोबासांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे परमेश्वर अवतार आहेत, हेच माझा उद्धार करतील अशी प्रतीती आलेली आहे आणि अशा दयाळू मयाळू कनवाळू अशा परमेश्वर अवताराने, नुसताच दयाळू मयाळू कनवाळू असे परमेश्वर अवतार नव्हते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, तर जीवोद्धरण व्यसनीय अवतार आहेत चक्रधर स्वामी। आणि अशा अवताराने एका अधिकारी भक्ताला येथून जा म्हणावं तर त्या भक्ताला किती भयंकर दुःख झाला असेल हे आपण विचारही करू शकत नाही। भटोबास ऐसेची राहिले। ऐसेची राहिले म्हणजे भटोबास एकदम स्तब्धच होऊन गेले। काय आघात झाला, कसा झाला, एकदम
धक्का बसलेला आहे त्यांच्या मनामध्ये आणि काय करावं काय नाही काहीच समजत नाही. दुःख करुणी म्हणितले नागदेवाचार्य दुःख करायला लागलेले आहेत आणि म्हणतात जी जी के जाऊ. नागदेवाचार्य म्हणतात जी जी कुठे जाणार बरं आता मी, सर्वस्वाचा त्याग करून मी तुमच्या शरण आलेलो आहे. आई सोडली, भाऊ सोडला, पत्नी सोडली, लेकरं सोडले, अक्षरशः त्यांना मी एकदम दुःखामध्ये सोडून आलेलो आहे. कारण आपण यापूर्वी चरित्र पाहिलेलंच आहे की त्यांची पत्नी कशी भांडत येते तिथे भटोबासांना, सन्निधानी पण भांडण चालू करते आणि स्वामींना म्हणते अशा या भटोबासांसारख्या पुरुषांना जगण्याचा काय अधिकार, ज्याच्या पत्नीला राहायला घर नाही, प्रावरण करायला कपडे नाही, लहान लेकरांना मुलांना दूध नाही, खायला वेळेवर भाकर नाही. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती होती घरची. पण अशा परिस्थितीमध्ये विचार करा तुम्ही, लहान लहान लेकरं सोडून येणे, पत्नी सोडून येणे, त्यांना राहायला व्यवस्थित नाही, घर नाही, पियायला दूध नाही, खायला भाकर नाही. अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती आपला प्रपंच सोडून येतो, परमेश्वराच्या सन्निधानी राहतो, सर्व दुःख विसरून जातो प्रपंचाचं आणि परमेश्वराच्या सन्निधानामध्ये तल्लीन होतो आणि तिथेच राहायला लागतो आणि एकदम परमेश्वर अवताराने म्हणावं की तू आता इथून निघून जा. म्हणजे विचार करा किती भयंकर संकष्ट आहे त्यांच्यावर हे. आणि म्हणून दुःख करतात भट्टोबास आणि म्हणतात जी जी के जाऊ, कुठे जाऊ बरं आता मी. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ते येथोणी केवी जाणीजे. पुन्हा स्वामी उत्तर काय देतात ऐका. भट्टोबा स्वामींना विचारतात की आता मी कुठं जाऊ, सर्वस्व सोडून आलो तुमच्या शरण मी आणि आता कुठे जाऊ बरं. स्वामी उदास झालेले होते आणि स्वामी काय म्हणतात ते येथोणी केवी जाणीजे. तुम्हाला कुठं जायचं, कुठं जावं तुम्ही हे आम्हाला काही माहिती नाही. येथोणी तव जापा, आमच्या सन्निधानापासून तुम्ही दूर जा, आमच्या सन्निधानी थांबू नका, आम्हाला तुमचं तोंडही बघण्याची इच्छा नाही. भटोबास दुःख करू लागले. भटोबासांना समजायलाच काही मार्ग नाही. नेमकं प्रकरण काय झालं, काय माझ्याकडून दोष घडला आणि स्वामी एकदम एवढे उदास का झाले. कारण भट्टोबास फार कुशल माणसं होते. स्वामी उदास जरी झाले तर त्यांना कसं प्रसन्न करायचं हे त्यांना माहिती होतं. जसं आपण मागे पाहिलं सांडवाच्या प्रसंगी, त्या छोट्या नदीवर सांडवा बांधायचा होता तर स्वामी उदास झाले होते, स्वामींना प्रसन्न केलं होतं यांनी. पुन्हा पूर्ण सद्भक्त मंडळींना, जे भक्त मंडळी होती स्वामीजवळ, त्या भक्त मंडळींना पुन्हा भट्टोबासांनी सन्निधानामध्ये आणलं होतं. एवढे कुशळ, परंतु भट्टोबासांना समजायलाच मार्ग नाही की स्वामी उदास का झाले. बरं, उदासीनता एवढी भयंकर की सन्निधानाच्या बाहेर काढत आहेत स्वामी. मला काय प्रकार घडला काहीही समजायला मार्ग नव्हता. कुठं जाऊ म्हटलं तर स्वामीही सांगायला तयार नाहीत. पूर्ण अंधकार झालेला होता भट्टोबासांच्या डोळ्यासमोर. आता काय करावं काही एक समजत नव्हतं. फक्त स्वामी म्हणतात कुठे जायचं तुला मला माहिती नाही, परंतु इथून जा तू. भट्टोबास दुःख करू लागले. भट्टोबास पुन्हा दुःख करायला लागले. मग बाईसी म्हणितले. मग बाईसा म्हणतात हा बाबा बापुडा नागदेव कैसे दुःख करी तू असे. बाईसा म्हणतात बाबा बापुडा नागदेव म्हणजेच बिचारा नागदेव किती दुःख करत आहे बरं. तरी का पाठवीत असीजे. बाईसांना क्यू येते आणि बाईसा म्हणतात की बाबा या बिचाऱ्याला कशाला पाठवत आहात तुम्ही दूर. तुमची सर्व सेवा करतो, सर्व कामं करतो, तुमच्या सन्निधानामध्ये राहण्याची त्याला सवय झालेली आहे आणि आता बिचाऱ्याला कशाला पाठवता. सर्वज्ञ म्हणितले बाई हा येथीचे पाठविला नवचे तरी या ते नेणो कोण एकती एकी ठाई नेऊनी घालील जैसी येथीची शुद्धीही न लबे. ह्या मागचं कारण काय आहे ते स्वामी सांगत आहेत. नेमकं स्वामी भट्टोबासांना सन्निधानाच्या बाहेर का हाकलत आहेत, दूर जा का म्हणत आहेत, हे आपल्याला या एका वाक्यावरून लक्षात येते. काय म्हणतात स्वामी. स्वामी बाईसांना म्हणतात, बाईसा बोलल्या म्हणून स्वामींनी सांगितलं तरी, नाही तर भट्टोबासांना तर स्वामी सरळ म्हणत होते तुम्ही निघून जा, आम्ही काही सांगणार नाही. परंतु बाईसांनी प्रश्न केला आणि स्वामी सांगतात. काय म्हणतात स्वामी. बाई हा येथीचेनी पाठविला नवचे तरी याते नेणो कोण एकती एकी ठाई नेऊन घालील जैसी येथीची शुद्धीही न लभे. म्हणजे स्वामी म्हणतात बाई आम्ही याला इथून पाठवत आहोत आणि जर आमच्या पाठविल्याने तो जर गेला नाही आमच्यापासून दूर तर
याच्या ठिकाणी अशी मलिनता येईल, जे काही याच्याकडून काही दोष घडले असतील कळत न कळत, परंतु त्या दोषामुळे अशी मलिनता येईल, जैसी येथची शुद्धीही न लभे, म्हणजे कोणीतरी चक्रधर स्वामी होते अशी त्याला आठवणही राहणार नाही. एवढ्या मोठ्या महापातकामध्ये हा अडकून जाईल. आणि अशा या महादोषामध्ये अडकल्यामुळं त्याला एवढी 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 मलिनता येईल की तो आम्हाला विसरून जाईल. आणि हे सर्व ऐकलं भट्ट भियाले. पहिलंच तर घाबरलेले होते भट्टोबास, आणि नंतर स्वामींनी ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस तर अजूनच घाबरले. कारण सन्निधानाच्या बाहेर तर जाता येईल न जाता येईल तर पुढची गोष्ट झाली, परंतु एवढं मोठं भयंकर संकट अजून पुढे येणार आहे. ज्या संकष्टामध्ये मी स्वामींना विसरून जाईल, परमेश्वराला विसरून जाईल, आता ह्यापेक्षा जीवनामध्ये कोणतं संकट यायला पाहिजे मोठं? ज्या संकष्टामध्ये परमेश्वराचं विस्मरण होऊन जाईल, यापेक्षा कोणतं संकट येणार आहे भक्ताच्या जीवनामध्ये मोठं? नाही, कोणतंच संकट मोठं नाही यापेक्षा. आणि म्हणून भट्टोबास एकदमच अधिक घाबरतात. मग विचारू लागले आणि मग विचार करायला लागले. घर तरी अविद्या, दादोस तरी अनिष्ट, तरी गोसावी श्री प्रभूचा अवतारू, सांगितला से तेथ जाओ. बघा, जो माणूस धर्मावर आहे, जो माणूस मलिन झालेला नाही, ज्या माणसाची बुद्धी मलिन झालेली नाही, अशा माणसाला कितीही बिकट परिस्थिती असली, कितीही वाईट प्रसंग असला तरी अगदी बरोबर आणि योग्य तो उपाय त्याला सुचत असतो. तर आता या भट्टोबासांना काय उपाय सुचला? भट्टोबास विचार करायला लागले. मग विचारू लागले, विचार करायला लागले. काय काय विचार करतात? घर तरी अविद्या, दादोस तरी अनिष्ट. घरी जावं तर घर म्हणजे अविद्या आहे, तिथे गेल्यानंतर माझं काय भलं होणार आहे? बरं, दादोसाकडे जावं तर दादोस म्हणजे अनिष्टच आहेत, ते तर काय आपल्याला पुन्हा स्वामींजवळ येऊ देणार नाही, त्यांच्याच तिकडे मागे कुठेतरी फरकटत नेतील मला. तर त्या दादोसाकडे जायचं काही गरज नाही. तर त्या दादोसाकडे जाऊन काही माझा फायदा होणार नाही, दादोस एक अनिष्ट आहेत, तर मग त्यांच्याकडेही जायचं नाही. आता मग जायचं कुणाकडे? तरी गोसावी श्री प्रभूचा अवतारू, सांगितला से तेथ जाओ. अगदी बरोबर त्यांच्या डोक्यामध्ये उपाय सुचलेला आहे. आणि पुन्हा भट्टोबासांची कुशलता इथे कामाला आलेली आहे. आता या प्रसंगावर आपल्याला काय समजलं? तुमच्या जीवनामध्ये कितीही अंधकार आला, तुमच्या जीवनातले सर्व द्वार बंद झाले, जे काही तुम्हाला यश प्राप्त करून घ्यायचं होतं जीवनामध्ये, आणि त्या यशाच्या रस्त्यामध्ये तुमच्या जीवनाचं जे काही ध्येय असेल, त्या ध्येयाच्या मार्गामध्ये जे काही तुमचे दरवाजे एक दोन असतील ते सर्व बंद होऊन गेलेले आहेत. तर अशाही प्रसंगी न घाबरता, न डगमगता, संयमाने, शांततेने विचार करणं महत्वाचं आहे. सुरुवातीला भट्टोबास तर घाबरलेच. भट्टोबास काय म्हणतात की तुम्ही आता मला कुठे पाठवणार? आकाश कोसळलं जणू काही यांच्यावर, अशी परिस्थिती होती. आणि एवढ्यावर स्वामी नाही थांबले, तर पुढे स्वामी सांगतात की अशी याच्यावर एकदा वेळ येणार आहे भट्टोबासांवर की चक्रधर स्वामी नावाचे कोणीतरी होते, हेही आठवणार नाही. मग तर अधिकच घाबरले भट्टोबास. परंतु संयम नाही सोडला. जे त्यांची विचार करण्याची क्षमता होती ती ढळू दिली नाही. त्यांची जी वैचारिक पातळी होती ती ढळू दिली नाही. त्यांनी अगदी बरोबर त्यांच्या वैचारिक पातळीनुसार त्यांनी विचार केला, आणि अगदी बरोबर शेवटी विचार केला घरचा, नंतर दादोसाचा, परंतु शेवटी बरोबर आले. श्रीप्रभू महाराजांचं नाव त्यांना आठवलं. आणि मग भट्टोबास म्हणतात श्रीप्रभू महाराजांचा अवतार स्वामींनी सांगितलेला आहे, तर तिथे जाऊया आपण. मग भट्टी म्हणितले. मग भट्टोबास म्हणतात जी जी तरी मी परमेश्वरपुरा जाईन. भट्टोबास म्हणतात स्वामींना की जी जी, मग मी आता परमेश्वरपुराला जाईल, म्हणजे सिद्धपूरला जाईल. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात ऐसे होय. खुश होतात स्वामी लगेच. असं असते बघा, चांगला विचार केला तर चांगला उपाय सुचत असतो, असं स्वामी खुश होऊन म्हणतात. व्यवहाराची बुद्धी परमार्था उपयोगा जाय. स्वामी म्हणतात व्यवहाराची जी बुद्धी असते ते परमार्थामध्ये पण उपयोगा जात असते. येतुकेनी गोसावी यांचे उदास्य परिहरले. एवढ्याने स्वामींचं उदास्य परिहरलं, म्हणजे भट्टोबासांची कुशलता पुन्हा एकदा इथे कामाला आलेली आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, आपला संयम ढळू द्यायचा नाही. धीर वीर झालं पाहिजे माणसाने, धीर कधीही सोडायचा नाही. आणि इथे भट्टोबासांनी धीर सोडला नाही, म्हणून
इथे स्वामी पुन्हा प्रसन्न झालेले आहेत. धीरही सोडला नाही आणि पुनश्च त्यांनी विचार करून 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 अगदी योग्य पर्याय निवडला. आणि जसा पर्याय स्वामींना त्यांनी बोलून दाखवला की लगेच स्वामी पण खुश झाले. स्वामी म्हणतात ऐसे होय. स्वामी म्हणतात अगदी बरोबर, असाच निर्णय घेतला पाहिजे. स्वामींनाही खुश करून टाकले एका वाक्यामध्ये. असे भट्टोबास कुशळ होते. ही कुशलता आपण इथे शिकली पाहिजे यांच्याकडून. आणि लक्षात असू द्या, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपला उत्तराधिकारी घडवत आहेत. तावून सलाखून सर्व अष्टपैलू हिरा घडवण्याचं काम इथे चालू आहे स्वामींकडून. आणि भट्टोबासांना प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता तयार करत आहेत स्वामी इथे. कारण 700-500 गुरुकुळ सांभाळायचं आहे समोर. मग शिष्य कसा झाला पाहिजे, तर सर्वांना सांभाळणारा झाला पाहिजे. आणि म्हणून स्वामी त्यांना बरोबर इथे प्रशिक्षण देत आहेत. संकष्ट नसते तरी त्यांच्यावर अजून संकष्ट आणत आहेत, पुन्हा त्यांना घडवत आहेत, मडवत आहेत. ह्या चरित्रामध्ये जे स्वामी म्हणतात की हे संकट येणार होतं ते खरंच येणार होतं बरं का. नाही तर तुम्हाला असं वाटेल स्वामी खोटं खोटं बोलले का, तसं काही नाही. तसंच संकट त्यांच्यावर येणार होतं आणि ते संकट आल्यानंतर त्यांना आठवणारही नव्हतं की स्वामी कोण होते ते. तर असं भयंकर संकट येणार होतं. आणि अशाही परिस्थितीमध्ये, एवढ्या भयंकर बिकट परिस्थितीमध्ये अगदी बरोबर त्यांनी त्याचं सोल्युशन काढलेलं आहे भट्टोबासांनी. इतुकेनी गोसावी यांचे उदास्य परिहरले. एवढ्याने स्वामीचं उदास्य परिहरलं. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात आता चेतो जा मग मासा एका या. स्वामी म्हणतात आताच तेवढं जा तुम्ही. तुमच्यावर जे काही संकट येणार आहे, जे काही अनिष्ट घडणार होतं, तुमच्याकडून जे काही अविधी घडणार होतं आमच्या सन्निधानी, आणि त्या दोषामुळं जे तुम्ही काही आमच्यापासून फार दूर निघून जाणार होतात, आम्हाला विसरून जाणार होतात, ते सर्व विघ्न निघून जाणार आहे एका महिन्यामध्ये. तर तुम्ही आताचे जा आणि एका महिन्याने परत आमच्याकडे या, असं स्वामी भट्टोबासांना सांगतात. भटी म्हणितले जी जी श्री प्रभूच्या दर्शना जाई जताये तरी तेथ कवण कवणा ते वंदावे तथा बाणावे. बघा, थोड्या वेळापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्याकडे पाहायलाही तयार नव्हते, बोलायलाही तयार नव्हते. फक्त एवढं बोलत होते की तुम्ही आमच्यापासून निघून जा. काही म्हटलं की तुम्ही आमच्यापासून निघून जा. तुम्ही कुठं जाणार काही नाही, मला काही माहित नाही, फक्त तुम्ही आमच्यापासून निघून जा, असं जे स्वामी म्हणत होते. दुसरं बोलायला तयार नव्हते. आणि त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भट्टोबासांनी इथं बोलकं केलेलं आहे. भट्टोबास काय प्रश्न विचारतात? भट्टोबास म्हणतात की मी श्रीप्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये जात आहे, तर तिथे गेल्यानंतर कोणाला वंदन करावं, मी कोणाचं वर्णन करावं? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात वानरिया जेथ जाय जे तया तेची वंदीजे, जया तेची वंदीजे तया तेची वाणीजे. एवढी उदास श्रीमूर्ती झाली होती स्वामींची. परंतु स्वामींच्या मुखातून एकामागून एक सूत्र बाहेर निघत आहेत. एवढे आमचे आचार्य कुशल होते, ज्यांनी हे पंथ पुढे नेलेला आहे. तर अशी कुशलता तुमच्या जवळही यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर देवधर्म चांगला करा. स्थानापाशी गेल्यानंतर तिथली सेवा करताना कुशलतेने सेवा करा. परमार्गात कुशलतेने सेवा करा. इथूनच तुमच्यावर जर संस्कार होत गेले कुशलतेचे, तर तुम्ही परमेश्वराच्या सन्निधानी पण कुशलतेचेच काम करणार. मग भट्टोबासांसारखे कुशलतेचे सर्व कामं तुम्हाला येणार. तर त्यासाठी पल्ला खूप लांबचा आहे आपला. ईश्वर पद जर प्राप्त करून घ्यायचं असेल, कैवल्य पद प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आपल्याला तयारीही तशी दांडगी करावी लागणार आहे. साधं IAS IPS व्हायचं असेल तर किती कष्ट घेतात मुलं. आणि हे कैवल्य पद तर या सृष्टीतलं सर्वोच्च पद आहे. त्याच्या पलीकडे कोणतं पद उरलेलं नाही. आणि एवढं मोठं पद जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला जन्मोजन्मी तयारी करावी लागणार आहे. जन्मोजन्मीचे संस्कार एकवटून आपल्याला ईश्वराकडे जावं लागणार आहे. तेव्हा कुठे आपली तिथे डाळ शिजेल, नाहीतर आपण कच्चेच राहून जाऊ. कधीच आपली डाळ शिजणार नाही देवापुढं. त्यामुळे आपल्याला जन्मोजन्मीचे संस्कार असे जमा करून ठेवावे लागतील आणि मग कुठे आपण परमेश्वराकडे अग्रेसर होऊ. तर स्वामी त्यांना निरूपण करतात भट्टोबासांना की जिथे गेला तुम्ही त्याचंच वंदन करावं, त्याचंच गुणानुमोदन करावं. जया तेची वंदीजे तया तेची वाणीजे. ज्याला तुम्ही वंदन करत आहात म्हणजे श्रीप्रभू महाराजांना तिथे गेल्यावर तुम्ही वंदन करणार, तर त्यांचंच वर्णनही केलं पाहिजे तुम्ही. हो काजी. वाणीजे म्हणजे काय? गुणानुमोदन करणे, वर्णन करणे, त्याला वाणीजे असं बोलतात. हो काजी. भट्टोबास म्हणतात ठीक आहे. भटी म्हणितले. भट्टोबास म्हणतात जे जे दृष्टा लागी परमेश्वरा ते वंदीजे वाणीजे तेने काही अदृष्ट साधे. भट्टोबास म्हणतात जी जी, जर मी दृष्टपर फळ प्राप्त होण्यासाठी परमेश्वराला वंदन केलं, त्यांचं गुणानुमोदन केलं, त्यांचं स्मरण केलं, तर तेने काही अदृष्ट साधे. मी वारंवार तुम्हाला प्रत्येक
प्रसंगावर असा काही प्रसंग आला की लगेच तुम्हाला सांगत असतो की सहेतुक भक्ती करू नका. सहेतुक केलं म्हणजे काय, साठलोट होऊन जाते. तुम्ही 5 खेट्या स्थानाला कबूल केल्या होत्या, नारळ बांधून 5 खेटा केल्या तुम्ही, तुमचा मनोरथ पूर्ण झाला, तर त्या 5 खेट्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही. मेल्यावर साठलोट होऊन जाईल. देवानं तुमचं काम केलं. देव तुमचं काम करत नाही, तर देवाची जी सेविका आहे ओळखणी, ती ओळखणी काम करते. परमेश्वराला फुरसत नाही प्रपंचाचे काम करण्यासाठी तुमच्या, तर ती सेविका करत असते. तर स्वामींना इथे भटोबासांनी प्रश्न काय केला, जर मी दृष्टालागी परमेश्वराचं गुणानुमोदन केलं, म्हणजे दृष्टपर पदार्थ मिळावे मला, म्हणजेच जसं नारळ बांधणे, मग मला मुलगा व्हावा, मला कोर्टातली केस जिंकून मिळावी, मला माझं शेत मिळावं, मला माझा प्लॉट मिळावा, जे काही आपण सहेतुक क्रिया करतो, देवाला आपण म्हणतो देवा मी उठी पार करतो, माझी कोर्टातली केस मला जिंकू दे. तर ज्यावेळेस तुम्ही उठी पार करणार कोर्टाची केस जिंकल्यानंतर, तर तिथे तुमचं काहीतरी पुण्य उरलं का, साठलोट होऊन गेलं ना, व्यवहार झाला तुमचा देवासोबत. देवाने तुमचं काम केलं आणि तुम्ही उठी उपार केला, संपला विषय. तुम्हाला तुमच्या पदराला काही एक पुण्य उरलं नाही तुम्ही मेल्यानंतर सोबत घेऊन जायला. तर इथे भटोबास प्रश्न करतात की मी काही दृष्टार्थ पदार्थ मिळावे म्हणून जर मी देवाची सेवा केली, तर त्याच्यामुळे मला काही अदृष्टपर फळ मिळणार का? अदृष्टपर म्हणजे काय, ईश्वर प्राप्ती किंवा दुसरं काही अदृष्टपर फळ मिळणार का मला? तर असा प्रश्न भटोबास करतात. स्वामी काय म्हणतात त्याच्यावर, सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, दृष्टे अदृष्ट न साधे. स्वामी सरळ सरळ म्हणतात, भल्या माणसा तू दृष्टपर फळ मिळावे यासाठी काम करतोय आणि अदृष्ट फळाची अपेक्षा कशी काय करतो तू? दृष्टे दृष्टची साधे. जर तू दृष्टपर क्रिया केली, मला गाडी मिळावी 4 चाकी, देवाला खेटा कबूल केल्या, गाडी मिळाली, तू क्रिया केली, दृष्टार्थ क्रिया केली खेटा करण्याची, दृष्टार्थ फळ मिळालं, गाडी मिळाली. आता दृष्टार्थी क्रिया केल्याने दृष्टार्थीच फळ मिळणार, त्याला अदृष्टार्थी म्हणजे परमेश्वराकडचं काही कसं काय मिळेल, नाही मिळणार. पुढे स्वामी म्हणतात, जैसा भाव तैसा देव. जसा तुझा भाव तसा देव राहणार. तू निर्हेतुक क्रिया केली तर तुला ईश्वर पद देतील, कैवल्य पद देतील. तू जर सहेतुक क्रिया केली तर तुला प्रपंचिक देव काही फळ देतील. तुला जे मागायचं होतं तेच देव तुला देऊन टाकतील, म्हणजेच ओळखणी माहिती देऊन टाकेल. हो का जी? भटोबास म्हणतात, ठीक आहे. सर्वज्ञ म्हणतील, वानर्या येथीचे नाम स्मरण की जे. स्वामी म्हणतात, वानर्या तुम्ही रुद्धपूरला गेल्यानंतर येथीच म्हणजे आमचंही नामस्मरण केलं पाहिजे आणि श्रीप्रभूची या केळी लीळा पहाविया. आणि जे श्रीप्रभू महाराज दररोज क्रीडा करतात, लीळा करतात, त्याही पाहायला पाहिजे. यावरी भटी पुसिले. यावर भटोबास विचारतात, जी जी कवणे नामे स्मरावे जी. भटोबास म्हणतात, जी जी मी कोण्या नामानं स्मरण करू बरं तुमचं? सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, काय म्हणतात स्वामी? जे काही नाम आहे आपलं स्मरण करण्याचं, ते नाम स्वामी इथे भटोबासांना सांगतात. ऐसे विहिले. स्वामींनी नाम सांगून दिलं 5वं, आणि या नामाने तुम्ही स्मरण करत जा, असा विधी स्वामी भटोबासांना इथे सांगतात. मग भटी दंडवते घातली, श्रीचरणा लागले, मग परमेश्वर पुरासी गेले. मग भटोबासांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पाया पडले आणि परमेश्वरपुराला निघाले. म्हणजे बघा किती भयंकर परिस्थिती होती, आणि एवढ्या भयंकर परिस्थितीला बरोबर तोंड दिलेलं आहे भटोबासांनी. असे धीर वीर आपले भटोबास होते, महानुभाव पंथाचे पहिले आचार्य. कितीही मोठं संकष्ट येऊ द्या, अगदी बरोबर मार्ग काढायचे. आणि भटोबासांकडून आपल्याला हेच शिकायला मिळते की आपणही संकष्ट समयी आपण संयम सोडला नाही पाहिजे, धीर सोडला नाही पाहिजे. स्वामी म्हणतात, धीर वीरा होवावे, धीर वीर राहिलं पाहिजे माणसाने. आता तुम्हाला असं वाटेल भटोबासांवर काय फारच मोठं संकट होतं का? नाही, काही जणांना असं वाटू शकते बरं का, परंतु तसं वाटू देऊ नका. भक्ताला भक्ताच्या जीवनामध्ये सर्वात प्रिय वस्तू परमेश्वर असते, आणि इथे परमेश्वर भटोबासांना सन्निधानाच्या बाहेर काढत होते. म्हणजे भटोबासांवर त्यांच्या आयुष्यातलं सर्वात भयंकर, सर्वात मोठं संकट होतं बरं का हे. नाही तर तुम्हाला असं वाटून जाईल काही मोठं नव्हतं. तसं नाही, तर भयंकरातलं भयंकर संकष्ट भटोबासांवर होतं हे विसरता कामा नये. आणि एवढ्या भयंकर समयामध्ये धीर वीर होऊन भटोबासांनी अगदी व्यवस्थित त्या संकष्टाला तोंड दिलं. स्वामी बोलायला तयार नव्हते, स्वामींना बोलकं केलं. एवढे कुशळ आपले आद्याचार्य महानुभाव पंथाचे श्री नागदेवाचार्य होते. आणि अशी घडवण मडवण नागदेवाचार्यांची चालू आहे. प्रत्येक लीळेमध्ये अशी घडवण मडवण करत आहेत स्वामी आपल्या
उत्तराधिकाऱ्याची. तर मग आता तुम्हाला प्रश्न, तुम्ही तुमच्या मुलांची घडवणूक करण्यासाठी काय काय उपाय योजिता, काय काय उपाय करता, की काहीच करत नाही, बस शाळेमध्ये टाकलं म्हणजे आई वडिलांचं कर्तव्य संपलं, चांगलं ट्युशन लावलं म्हणजे आई वडिलांचं कर्तव्य संपलं, असं करत असाल तर 100% तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अयशस्वी झालेले असणार पुढच्या भविष्यामध्ये. 20 वर्षांनंतर तुम्हाला लक्षात येईल. कारण मी आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलं, हे इंग्रजांची शिक्षण पद्धती आहे, मेकॉलेने ही शिक्षण पद्धती तयार केलेली आहे भारतातली. यामधून कधीही संयमी पुरुष निर्माण होत नाही. आध्यात्मिक अधिष्ठान असेल तर संयम असतो, नाहीतर शाळेमध्ये गेल्यानंतर, कॉन्व्हेंट शाळेमध्ये गेल्यानंतर, मोठ्या मोठ्या विद्यापीठात तुमचे लेकर जरी शिकून आले तरी तुमचे मुलं फक्त पैसे छापायची मशीन होणार. माणुसकी त्यांच्यापासून फार दूर निघून जाईल. कारण तुम्ही स्वतः पाहत आहात, जसं जसं हे शिक्षण वाढत आहे, जसा जसा समाज हा आपला अति उच्च शिक्षित होत आहे, तसं तसं भ्रष्टाचार वाढत आहे, तसे तसे खूप अत्याचार वाढत आहेत समाजामध्ये. तर याला कारणीभूत कोण आहे, तर ही शिक्षण पद्धती आहे, ज्यामध्ये माणुसकी काय असते, नैतिक मूल्य काय असतात, सदाचार काय असतो, याचं दूर दूरपर्यंत काही संबंध नाही, याचं अस्तित्वच नाही या शिक्षण पद्धतीमध्ये. तुम्ही सांगा, इतिहासामध्ये शिकवतात रशियातली क्रांती, इंग्लंडमधली औद्योगिक क्रांती. अहो, ज्या शिवाजी महाराजांनी एवढं हिंदवी साम्राज्य घडवलं, सदाचारी राजा शिवाजी महाराजांसारखा कोणी घडवला, तर जिजाऊ माँसाहेबांनी घडवला. जिजाऊ माँसाहेबांनी पण काय शिकवलं, तर श्रीकृष्ण महाराजांच्या कथा सांगितल्या शिवाजी महाराजांना, महाभारत सांगितलं, भागवत सांगितलं. भागवत म्हणजे काय आहे, तर भागवत म्हणजे पूर्ण श्रीकृष्ण महाराजांचे चरित्र आहेत. आणि शिवाजी महाराजांच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांसारखी कूटनीती दिसेल. ते कूटनीती कुठून शिकलेत शिवाजी महाराज, तर जिजाऊ माँसाहेबांनी ही कूटनीती श्रीकृष्ण महाराजांपासून, त्या श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेपासून शिकलेली आहे. आणि ती शिकवण शिवाजी महाराजांना लावलेली आहे जिजाऊ माँसाहेबांनी. श्रीकृष्ण महाराज पण पळून गेलेले आहेत, तुम्हाला तर आठवत असेल, मागेच आपलं चरित्र झालेलं आहे. तसेच आपले शिवाजी महाराज पण पळून गेलेले आहेत, तुम्हाला आठवत असेल बऱ्याच ठिकाणी. शिवाजी महाराजांच्या पाठीमागे शत्रुसैन्य पाठलाग करत आहे आणि शिवाजी महाराज इकडे पळून जात आहेत सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी. किंवा दुसरे बरेच आपल्याला काही उदाहरणं आढळतील शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये. तर अफजल खान आला आणि हिंदूंचे मंदिर तोडायला लागला, तरी पण शिवाजी महाराजांनी संयम धरलेला आहे. करू द्या काय करायचं ते, त्याला बरोबर आपल्या कसाट्यात आणायचं, नंतर त्याचं काय करायचं ते करायचं. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या बरोबर त्या सापळ्यामध्ये अडकला अफजल खान, त्यावेळेस कसा कोथळा बाहेर काढला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर कितीही भयंकर परिस्थिती आली तरी संयम ठेवून कामं करायची असतात. अफजल खानाच्या वेळेस शिवाजी महाराज पत्र लिहून पाठवायचे, मी तुम्हाला खूप घाबरलेलो आहे, मी तुम्हाला खूप घाबरतो, मी तुम्हाला खूप घाबरतो, मी बाहेर निघणार नाही, मी बाहेर निघणार नाही, तुम्हीच आमच्याकडे या. तसेच श्रीकृष्ण महाराज पण घाबरून पळून गेले होते काळे उन्हाला पाहून. काळे उन्हाला तिकडं त्या मुचकुंदाच्या समोर नेलं आणि जाळून टाकलं. तर ही कला कुठून शिकले शिवाजी महाराज, तर श्रीकृष्ण महाराजांकडून शिकले. तर आपल्यालाही लक्षात ठेवायला पाहिजे, जर शिवाजी महाराज घडू शकतात श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र ऐकून, तर तुम्ही जर श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र दररोज सांगत राहिलात आपल्या लेकरांना, तर त्यांच्यावर का बरं चांगले संस्कार होणार नाही. तर दररोज आपल्या मुलांना टीव्ही समोर बसून कार्टून दाखवून दाखवून आपल्या मुलांचं कार्टून करण्यापेक्षा आपल्या मुलांना शिवचरित्र सांगा, शिवाजी महाराजांचे चरित्र सांगा, कशा कथा घडल्या, कसे त्यांचे प्रसंग होते, श्रीकृष्ण महाराजांच्या कथा सांगा. तुमच्या मुलांना जे आवडते त्या पद्धतीने सांगा. मुलांवर कधीही जबरदस्ती करायची नसते की नाही नाही तू बसच आता 1 घंटाभर मी श्रीकृष्ण महाराजांच्या कथा सांगते तू ऐकच आता, असं कधीही करायचं नसते. कारण मी पण लहान लहान मुलांना शिकवत असतो, सत्संग घेत असतो, लहान मुलांचे मैदानावर सत्संग घेतो मी लहान मुलांचे. तर मी असं नाही म्हणत चला आता मी हा ग्रंथ काढलेला आहे ऐका सर्वजण, असं कधीही करायचं नसते. त्यांना जे आवडते, आता हे बोर झालं ना तर चला लगेच विषय बदलायचा, एखादं गीत शिकवायचं. गीत म्हणजे काय पिक्चरचं गीत नाही शिकवायचं, गीत शिवाजी महाराजांचं शिकवायचं. जर आध्यात्मिक गीत शिकत असतील लेकरं तर आध्यात्मिक गीत, आध्यात्मिक भजन शिकवा. आध्यात्मिक भजनामध्ये थोडं बोर झाले, देशभक्तीपर गीत शिकवा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गीत शिकवा, राजगुरूंचे काही गीत असतील त्यांच्या जीवनचरित्रावर घडले त्यांचे शिकवा, श्रीकृष्ण महाराजांचे, चक्रधर स्वामींचे भजन शिकवा, जे काही स्वातंत्र्य संग्रामामधले जे काही प्रसंग घडले ते शिकवा. भरपूर काही आहे लेकरांना शिकवण्यासाठी. तर असं काहीतरी शिकवा, उद्याची पिढी घडवा. तुम्ही उद्याची पिढी घडवणार म्हणजे तुमच्याही घराचं भलं होईल आणि या देशाचं पण काहीतरी भलं होईल, आपल्या पंथाचं काहीतरी भलं होईल. नाहीतर तुम्ही सांगा, जर तुमची मुलं तुमचाच जर सांभाळ करत नसतील तर ते देशाचं, समाजाचं, या पंथाचं काय भलं करणार. तर असं नको व्हायला. मुलांवर चांगले संस्कार करा,
तुमच्या मुलांनी तुमचीही सेवा चांगली केली पाहिजे, वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे आणि या पंथाचंही कार्य वाढवलं पाहिजे, ईश्वरीय कार्यामध्ये पण हातभार लावला पाहिजे आपल्या मुलांनी, समाजाचंही काहीतरी भलं केलं पाहिजे आणि समाजाचं भलं झालं म्हणजे देशाचं भलं नक्कीच होणार. तर हे आजचं सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, भटोबासांनी या एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये, एवढ्या भयंकर परिस्थितीमध्ये कसा मार्ग काढला? हा आजचा प्रश्न आहे. कोणता मार्ग काढला आणि कसं स्वामींना प्रसन्न केलं त्यांनी हे सविस्तर सांगा, काही गडबड नाही. एका कागदावर सर्व सविस्तर उत्तर लिहून घ्या, नंतर टाईप करायला बसा. डायरेक्टच टाईप करतो म्हटलं तर मग टायपिंग करा, पुन्हा मिस्टेक झाली की कट करा. त्यापेक्षा एका कागदावर सविस्तर असं उत्तर लिहून घ्या आणि मग नंतर ते टाईप करायला बसा. नवीन दर्शकांना पण असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहिजे असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की एकही चरित्र स्वामींचं तुमच्याकडून सुटू नये तर तुम्हाला सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत भटोबासांना बोलवण्यासाठी स्वामींनी कोणापाशी निरोप पाठवला आणि मग नुसता निरोप पाठवला म्हणजे भटोबास खुश होतील वगैरे वगैरे असं काही नाही. उद्याच्या सत्रामध्ये आणखीन एक मोठं संकष्ट कोसळणार आहे त्यांच्यावर, तेही संकष्ट आपण उद्याला पाहूया काय होतं ते. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह, ज्यामध्ये भटोबासांवर आणखीन एक मोठं संकष्ट कोसळणार आहे. ते संकष्ट कोणतं आहे तुम्हाला जर वाटत असेल उद्याचा व्हिडिओ सुटू नये तुमच्याकडून तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.